अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व उपस्थित असलेले सर्व स्वामी स्वरूप आत्म्यांना कोटी कोटी प्रणाम। आज आपल्या निरूपणाचा विषय हा सत्य आहे, म्हणून आज कोणाचाही मी माईक ऑफ केलेला नाही। मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं द्यायची आहेत। मी नावं घेऊन सुद्धा प्रश्न विचारेन, त्यांनी उत्तरं द्यायची आहेत। विषय अडीच अक्षरी आहे, सत्य। स एक त अर्धा आणि य असा अडीच अक्षरी शब्द आहे, किंवा अडीच अक्षरी मंत्र आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। तर सत्य हा विषय निवडण्याचं कारण काय, जर तुम्ही विचाराल, त्याचं कारण असं की काल एका ताईंनी हा प्रश्न केला होता की खोटं काय आणि खरं काय, सत्य काय आणि असत्य काय, या विषयावरती आम्हाला मार्गदर्शन करा। म्हणून हा आज विषय निवडलेला आहे। सर्वप्रथम मी तुम्हालाच विचारणार आहे, विठ्ठल दादांना विचारतोय की सत्य म्हणजे काय, काय वाटतं तुम्हाला, तुमचं वैयक्तिक मत। विठ्ठल दादा आहेत ना? श्री स्वामी समर्थ। सत्य म्हणजे सत्याला एकच बाजू असते, अनेक बाजू असू शकतात। ओके, चला। विठ्ठल सांगितलं की सत्याची व्याख्या सांगितली, ज्याला एकच बाजू असते तर सत्य, अनेक बाजू असते तर असत्य असतं। राहुल दादांना विचारतोय की त्यांना काय वाटतंय। ऐकू येते ना? बर, किरण दादा सांगा, तुम्हाला काय वाटतं सत्याबद्दल? सांगा, जे तुम्हाला वाटतं ते सांगा, काही हरकत नाही। आपण जे चांगले कर्म करतो ते सत्य आणि वाईट कर्म करतो ते असत्य। ओके, जी चांगली कर्म करतो, श्री स्वामी, जी चांगली कर्म करतो ती सत्य आणि जी आपण वाईट कर्म करतो ते असत्य। ओके, त्यानंतर कोणताही सांगणार आहे का? हा सांगा ताई। हा सांगा सांगा, बोला। सत्य मला वाटतं शाश्वत आहे। ओके, सत्य शाश्वत आहे आणि जे असत्य ते नश्वर आहे, बरोबर? मला असं वाटतं। हो, बरोबर, ठीक आहे। आता सत्याच्या व्याख्या भरपूर असू शकतात जीवनामध्ये, प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार त्याचं सत्य हे वेगवेगळं असतं, बरोबर? तर प्रत्येकाला वेगळं सत्य। आता मला जे सत्य वाटतं ते तुम्हाला वाटेल असं नाही, तुम्हाला जे सत्य वाटेल ते तिसऱ्याला वाटेल असं नाही, तिसऱ्याला जे सत्य वाटतं ते अजून कोणाला वाटेल असं सांगता येत। तुम्ही सूर्यफूल बघितलंय का सर्वांनी? हा, तर सूर्यफूल हे सूर्याकडे तोंड करत असतं कायम, बरोबर? सूर्याचं फूल आहे, त्याचं तोंड कायम सूर्याकडे असतं, म्हणून त्याला सूर्यफूल म्हटलं। आपण जर सूर्याकडे तोंड केलं
तर आपली सावली आपल्या समोर पडेल का आपल्या मागे पडेल? आपल्या मागे पडते, बरोबर. आणि आपण सूर्याकडे जर पाठ केली तर आपली सावली कुठं पडेल? आपल्या समोर पडते, बरोबर. म्हणजे सूर्याकडे तोंड केलं तर आपली सावली आपल्या दृष्टी अडवून जाते, आणि सूर्याकडे जर आपण पाठ केली तर आपली सावली आपल्या समोर मोठ्या स्वरूपात पडते. एका अर्थाने आपण सत्याकडे पाठ फिरून असतो. आता सत्य काय ते सांगणार आहे मी तुम्हाला, बरं. आपण एका अर्थाने सत्याकडे पाठ फिरून असतो, त्यामुळे आपली सावली आपल्या समोर मोठ्या प्रमाणात पडलेली असते. का? आपण सूर्याकडे म्हणजे आपण सत्याकडे पाठ फिरवली असते कशी? की जे शाश्वत आहे, आता ताईने सांगितलं, त्याच्याकडेच आपलं लक्ष नसतं, त्याकडेच आपण पाठ फिरून असतो. जे शाश्वत आहे त्याकडे आपण पाठ फिरून असतो, आणि जे नश्वर आहे त्याच्याकडे आपलं तोंड असतं. मला सूर्याच्या समोर तोंड केलं, आपली सावली आपल्या समोर कधीच पडत नाही. सूर्याकडे पाठ केली की आपल्या समोर मोठी सावली तयार होऊन जाते. मग आपण सत्याकडे पाठ फिरवली आहे की सत्याकडे आपण तोंड फिरवलेलं आहे, हे फार महत्वाचा भाग आहे. सत्याच्या दिशेने तोंड वळवणं, सत्याच्या समोर जाणं, हे कोणाला जमतं? हे प्रत्येकाला जमतं अशातला भाग नाहीये. कारण प्रत्येकाला का नाही जमत? कारण त्याचं असं आहे की आपल्याला अनेक संस्कार आपल्यावरती झालेले आहेत. लहानपणापासून आपल्यावरती संस्कार होत आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार झालेले आहेत. आई वडील, भाऊ बहीण, मित्र, गुरु, नातेवाईक, शेजारचे, गावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले, देशातले, आंतरराष्ट्रीय सर्व प्रकारचे संस्कार आपल्यावरती लोक घडवत असतात, परिस्थिती घडवत असते. आणि त्यामुळे काय होतं की आपली एक विशिष्ट अशी धारणा तयार होत जाते, आणि आपण त्या विशिष्ट धारणेमध्ये गुंतून पडत जातो. आता मला सांगा, इथे आपण जे इथे उपस्थित आहेत निरूपणाला, ह्या प्रत्येकाची काही ना काही धारणा आहे. ही धारणा अशी आहे किंवा मी अमुक केलं तर मला अमुक मिळेल, मी अमुक हवन केला तर अमुक होईल, अमुक यज्ञ केलं तर अमुक मिळेल, मी वीणा धरली तर मला असं होईल, मी गुरुचरित्र वाचलं की मला असं होईल मिळेल, मी स्वामी समर्थ सारामृत वाचलं की असं होईल. अशी प्रत्येकाची आपली धारणा काही ना काही ठरलेल्या आहेत. तुम्ही प्रत्येकाला कोणी ना कोणी तुम्ही मानतात. तुम्ही स्वामींना मानताय, काही जण स्वामींना पण मानतात, गजानन महाराजांना पण मानतात, काही जण स्वामींना मानतायत, गजानन महाराजांना मानतायत, साईबाबांना पण मानतायत, काही जण सर्व देवांना मानतायत, काही जण गुरु म्हणून मला मानतायत, तर काही जण 2-2 गुरु मानतायत, कोणी 3-3 जणांना गुरु मानतायत, कोणी प्रत्येक दादाची गोष्ट मान्य केली जाते. ह्या धारणा आहेत आपल्या. आपण कशात तरी गुंतून पडलेलो, अडकून पडलेलो आहेत, आणि ते अडकून पडल्यामुळे आपण सत्याकडे काहीच बघू शकत नाही. म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत, त्या गोष्टी, म्हणजे आपण कुठं अडकलेलो आहोत, सामाजिक गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत, जातीमध्ये अडकलेलो आहोत, पंथामध्ये अडकलेलो आहोत, धर्मामध्ये अडकलेलो आहोत,
विचारांमध्ये अडकलेलो आहोत. प्रत्येक पंथाचा नियम वेगळा आहे, प्रत्येक मठाचा नियम वेगळा आहे, प्रत्येक दादांचा नियम वेगळा आहे. कोणी म्हणतं सेवा करायची, कोणी म्हणतं भक्ती करायची, कोणी म्हणतं चंडी याग करा, कोणी म्हणतं तुम्ही गायत्री हवन करा, कोणी म्हणतंय रुद्र अभिषेक करा, रुद्र जप करा, रोज 11 माळी करा, 21 माळी करा, 121 दिवस पारायण करा. काही ठिकाणी तर रोज दर गुरुवारी एक अध्याय प्रत्येकाने वाचायचा. अशा पद्धतीचं साखळी पारायण सुद्धा चालू आहेत. आज ह्या गुरुवारी तू वाचायचं, पुढच्या गुरुवारी ही वाचेल, त्या गुरुवारी ती वाचेल, असं त्यांचे नियम आहेत. नियमामध्ये नाही बसलं तर तुम्ही त्या राहू शकत नाही त्यांच्या ग्रुपमध्ये. म्हणजे तिथे प्रत्येकाचे दावे वेगळे आहेत, विरोध आहेत, वादविवाद आहेत. कोणी सांगतं पितृदोष आहे, कोणी काय सांगतं, कोणी काय सांगतं, कोणी काय सांगतं. आपण ते करत राहतो. आपण सर्व ठिकाणी बघितलं ना, प्रत्येक पंथाचं, प्रत्येक धर्माचे असे वादविवाद आहेत. आणि आपण एखाद्या गोष्टीला स्वीकारलं म्हणजे आपण त्या बंधनात अडकलो. कळतंय ना माझं म्हणणं? श्री स्वामी समर्थ. बंधनात अडकतो म्हणजे काय की आपण एखाद्या गोष्टीला एक्सेप्ट केलं की तेच करत राहतो. आपण यात्रेला गेलंच पाहिजे, मक्केला गेलंच पाहिजे. आपण मुस्लिम लोक जातात, मक्केला जातात. काशी यात्रा केलीच पाहिजे, मक्केला गेलंच पाहिजे, जेरुसलेमला गेलंच पाहिजे. ह्या प्रत्येकाच्या धारणा आहेत. आणि ज्या आपण पक्षाला, ज्या पंथाला, ज्या विचारांना आपण पकडून ठेवतो, आपण त्याचे बांधले जातो, सीमित होऊन जातो, सीमित, मर्यादित. आणि सत्य कसं आहे? अनंत आहे, प्रचंड आहे, ज्याला आपण कवेत घेऊ शकत नाही. त्याला पाहणंच अशक्य होऊन बसतं आपलं, कारण आपण एका विचाराला स्वीकारलेलं असतं. आपण कुठल्या तरी एका पंथाचा, एखाद्या कुठल्या तरी दादाच्या, एखाद्या कुठल्या मठाच्या, एखाद्या केंद्राच्या, एखाद्या धर्माच्या, एखाद्या पक्षाच्या बाजूने उभा असतो. आपण कुठल्या तरी मंदिराचे अनुयायी असतो, कोणी चर्चचे अनुयायी असतील, कोणी मशिदीचे असतील. आपण प्रत्येक मनुष्य जो आहे ना, तो कुठल्या तरी पक्षाचा झालेला आहे. पक्ष म्हणजे राजकारणातला पक्ष नाही, तो वेगळी गोष्ट आहे. आपण कुठला तरी मार्ग स्वीकारलेला असतो आणि त्या मार्गालाच आपण सत्य समजून बाकीच्या गोष्टींना असत्य समजायला लागतो. मला एक सांगा, राहुल बनकर दादा आहेत का? राहुल बनकर आहे. हा, तुम्हाला एक प्रश्न आहे. जर समुद्रामध्ये तुम्ही गेलात का समुद्राच्या किनाऱ्यावरती? हो, गेलो दादा. हा, तर समुद्राच्या पाण्यामध्ये उतरला होतात? हा, उतरला होता दादा. अच्छा, तुम्हाला जर समुद्राच्या एका किनाऱ्यावरती बांधून ठेवलं तर तुम्ही समुद्रात जाऊ शकाल का? नाही जाऊ शकणार. नाही जाऊ शकणार. म्हणजे तुम्हाला समुद्राची मजा घेता येईल का? नाही घेता येणार. बरोबर, थँक्यू. आपण काय झालेलं आहे तसंच झालेलं आहे. आपण एका किनाऱ्याला स्वतःला बांधून घेतलेलं आहे. आपण स्वतःला कुठल्या तरी एका विचाराला किनाऱ्याला बांधून घेतलेलं आहे आणि इतर किनारे सोडून, मग मला सांगा, आपण किनाऱ्याला बांधून घेतल्यानंतर आपण समुद्राची मजा घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. आपल्या सागरात जायचं असेल तर ताकद कशी मिळेल? जर समुद्रात जायचं असेल, समुद्राची अथांगता आपल्याला अनुभवायची असेल तर किनाऱ्याला पकडून ठेवून चालणार आहे का?
जो मनुष्य किनाऱ्याला पकडून ठेवतो त्या अथांग सागराची मजा घेऊ शकतोय का? त्याचा अनुभव घेऊ शकतोय का? म्हणजे आपल्याला जर समुद्राच्या अथांगपणाची जर मजा घ्यायची असेल, त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्याला किनारा सोडावा लागणार आहे. निष्पक्ष झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आपण सुद्धा एका धारणेला बांधून ठेवलेलं आहे, त्यामुळे आपल्या सत्याचा अनुभवच घेता येत नाही. आपल्या नात्यामध्ये पण तसंच असतं. आपल्या नात्यांमध्ये सुद्धा आपण तसंच केलेलं आहे. आपण एका गोष्टीवर पकडून ठेवतो आणि त्यामुळे इतर काय म्हणतात त्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या वाटत नाही किंवा ते आपण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. तर आपल्याला जर सत्याचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठल्याही धारणेला चिटकून चालणार नाही. मनाला मुक्त सोडलं पाहिजे. मनाला कुठलंही बंधन असता कामा नये. मनाला बंधन टाकलं किंवा हेच करायचं तर तो सत्याचा शोध घेऊ शकत नाही. तुम्ही मला सांगा, तुमच्या डोळ्यामध्ये एखादी चित्र भरलेली आहेत तर तुम्हाला इतर गोष्टी तुम्ही बघू शकता का? नाही. तर संगीताताईंना एक प्रश्न विचारतो. आरशाने जर आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब जर आरशाने धरून ठेवलं तर आपल्याला आपला चेहरा त्यात दिसेल का हो? नाही दिसणार. आरसा कधीच प्रतिबिंब धरून ठेवत नाही. थँक्यू. आरसा हा कधीच प्रतिबिंब धरून ठेवत नाही. जर त्याने धरून ठेवलं तर दुसऱ्याचं प्रतिबिंब त्यात पडण्याचं असमर्थ होईल. जो आपण सत्य न समजून घेता जे मान्य करतो आणि आपण तेच सत्य समजून राहतो तर खरं सत्य आपल्याला कधीच दिसत नाही. खरं सत्य बघायचं असेल तर निर्दोष राहावं लागेल, निष्पक्ष राहावं लागेल, तरच आपल्याला ते स्वच्छपणे दिसू शकेल. चित्रातली नौका समुद्रात जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. मग आपण जे धरून ठेवलेलं जे विचार आहेत ते विचार आपल्याला सत्य दाखवतच नाहीत. एक छोटीशी गोष्ट आहे, कदाचित तुम्ही ऐकली असेल. एक साधू असतो आणि त्या साधूला रात्री स्वप्न पडतं की तो स्वर्गात पोहोचलेला आहे आणि तो स्वर्गात गेला तर फार मोठा काहीतरी उत्सव चालू असं दिसतं. सगळे रस्ते सजवलेले आहेत, खूप छान छान दिवे पेटवलेले आहेत, फुलांची सजावट केलेली आहे, सारे मार्ग, सारे महाल प्रकाशन लखलखीत उजळलेले आहेत, सुगंधित द्रव्य शिंपडलेले आहेत, फुलं रस्त्यावरती अंथरलेली आहेत. असं भव्य असं ते समारोहाचं दृश्य दिसतं. तो साधू ते एका येणाऱ्या माणसाला विचारतो, आज काय आहे, कसला समारंभ आहे इथे? तर तो माणूस सांगतो, आज भगवान म्हणजे परमेश्वराचा जन्मदिवस आहे आणि त्याची इथून मिरवणूक निघणार आहे. असं तो माणूस सांगतो, निघून जातो. मग हा साधू एका झाडाखाली उभा परमेश्वराची मिरवणूक कशी निघते बघण्यासाठी उभा राहतो. लाखो लोकांची प्रचंड अशी शोभायात्रा निघते. आपण बघितलं शोभायात्रा निघते बघा, ढोल ताशे, नाशिकचा ढोल, आमका ढोल, तसं घेऊन ढांग ढांग वाजवत नाचत गात एक शोभायात्रा निघते. आरंभीच एका घोड्यावर अत्यंत प्रभावशाली सुंदर असा पुरुष बसलेला असतो. तो म्हणून साधू विचारतो तिथल्या लोकांना, हा तेजपुंज मनुष्य, एवढा सुंदर मनुष्य, एका सुंदर घोड्या बसलेला हा कोण आहे? तर तो मनुष्य म्हणतो, हे भगवान येशू आहेत. आणि मग त्या घोड्याच्या पुढे लाखो लोक अनुयायी चालत असतात. ही शोभायात्रा पुढे निघून घेत जाते. तिथून लगेच ती पुढे गेल्यानंतर दुसरी शोभायात्रा येते. तिथे पण तसंच एक सुंदर घोड्यावरती एक अत्यंत तेजपुंज मनुष्य बसलेला असतो. त्याला बघितल्यानंतर तो साधू विचारतो, हे कोण? तर सांगतात की मोहम्मद आहेत, पैगंबर साहेब आहेत. त्यांच्याही पाठीमध्ये लाखो करोडोची अनुयायी असतात.
मग पुढे जातात. मग बुद्ध येतात, त्यांच्या पाठोपाठ करोडो लोक असतात. मग ती शोभायात्रा, ते महावीर येतात, त्यांच्या पाठीमागे तशीच शोभायात्रा असते. असे सर्व मोठे मोठे लोक येतात जातात, त्यांच्या पाठोपाठ अशी करोडोची लाखोची भीड म्हणजे गर्दी जात असते. आणि सगळी शोभायात्रा निघून गेल्यानंतर एक अतिशय अशक्त, वृद्ध, दुबळा असा एक माणूस एका म्हाताऱ्या घोड्यावरून येताना दिसतो. त्या पाठीमागे बघता तर कोणीच नसतं, त्या पाठीमागे एकटाच असतो. हा साधू विचारतो, हा कोण आहे? थोडा म्हातारा, अशक्त, दुबळा आणि म्हाताऱ्या घोडा येतोय. तेव्हा तिथला माणूस सांगतो, हे स्वतः परमात्मा भगवान आहेत, त्यांचा वाढदिवस आहे ते. हे ऐकलं तो साधू घाबरून झोपेत जागा होतो. गोष्टीचं सत्य काय, मला सांगायचा उद्देश काय होता? आपण कोणाचे ना कोणाचे तरी अनुयायी होत जातो आणि त्या मार्गाने आपण पुढे पुढे जात राहतो. पण अंतिम सत्य परमात्मा आहे हेच आपण विसरून जातो. परमतत्व म्हणजे परमात्मा हे अंतिम सत्य आहे हे विसरतो. आपण कोणाचं नाही कोणाचे अन्वय बनून त्यांच्याबरोबर पुढे पुढे जात राहतो. कोणी रामाबरोबर पुढे जातं, कोणी कृष्णाबरोबर पुढे जातं, कोणी गजानन महाराजांबरोबर पुढे जातील, कोणी साईबाबांबरोबर पुढे जातील, कोणी स्वामी समर्थांबरोबर पुढे जातील, कोणी दत्तांबरोबर पुढे जातील. हे सर्व जे आहेत, येशू आहेत, मोहम्मद पैगंबर आहेत, हे सर्व कोण आहेत? हे परमात्माचे तत्व आहेत. आपण प्रत्येकाचे विचार घेऊन पुढे चाललेलो असतो. मग आपण हे विचार, त्यांनी सांगितलेले विचार काय करतो? आपण काही वेळा कानाडोळा करतो. जे आपल्या सोयीचे आहेत तेच विषय आपण त्यांचे विचार निवडत असतो. मग त्यामुळे काय होतं? आपसामध्ये वादविवाद होतात की नाही? जातीय दंगली कशामुळे होतात? यामुळेच होतात. मी ह्याचा अनुयायी आहे, तू त्याचा अनुयायी आहेस. मी याचा कट्टर समर्थक आहे, तू त्याचा कट्टर समर्थक आहे. आणि इथे वाद होतात, भांडण होतात. म्हणजे आपण कोणाची एकाची बाजू घेतली की तो दुसरा त्याच्या विरोधात चालला जातो आपोआप. मला एक जण भेटले होते, मी फक्त साईबाबांचं करतो, मी कोणा दुसऱ्याचं करत नाही. बरोबर. गुरुचरित्रामध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की एक जण म्हणतो की मी शंकराचाच उपासक आहे, आणि तिथे महाराज स्वतः जाऊन दाखवतात की शंकर म्हणजे मीच आहे. हे म्हणजे काय? मीच आहे हे महाराजचा दृष्टांत देतात. तो शंकराच्या मंदिरात पूजा करत असताना शंकराच्या पिंडीवर महाराज बसलेले असं दिसतात त्याला. म्हणजे परमतत्व काय हे आपण लक्ष देतच नाही. आपण त्या अनुयायीत्व पत्करल्यानंतर त्या विचारांना समर्थन करत पुढे चाललेलो असतो. आणि मग दुसऱ्याचे विचार हे आपल्याला विरोधात्मक वाटत जातात. लक्षात ठेवा, ते प्रत्येक जे आहे एकमेकांच्या विरोधात जे उभे असतात ते सत्य कधीही नसतं. सत्य कधीही दिलं जात नाही. बरोबर. सत्य हे कधीही दिलं जात नाही. सत्य काय आहे? सत्यामध्ये कुठली गोष्ट घेतली जात नाही आणि दिली सुद्धा जात नाही. आपण सर्व का आहोत? आपण काय करतोय? कुठल्या तरी विचारांना आपण घेतलेला आहे. बरोबर. आपण कोणीतरी टीव्ही चालू आहे, त्यांचा टीव्ही प्लीज कृपया आवाज बंद करा. कोणाचा टीव्ही चालू आहे? नाईलाजाने मला ऐकू येतंय का? टीव्ही चालू आहे कोणाचा तरी, कृपया आवाज कमी करा त्याचा.
हॅलो, तर आपल्याला आपण कुठल्या ना कुठल्या बाजूने उभे राहतो, त्यामुळे आपल्या दुसरी बाजू कायम काय दिसते? असत्य दिसते, चुकीची दिसत असते. सत्य ही महत्वाची गोष्ट काय? सत्य हे स्वानुभवानेच आलेलं असते. माझं सत्य हे वेगळं असेल, राहुल दादांचं सत्य वेगळं असेल, विठ्ठल दादांचं सत्य वेगळं असेल, संगीताताईंचं सत्य वेगळं असेल, स्वातीताईंचं सत्य वेगळं असेल. प्रत्येकाचं सत्य हे वेगळं असतं, कारण सत्य हे स्वानुभवातून आलेलं असतं. दुसऱ्याच्या अनुभवातून आलेलं असेल तर कधीच सत्य असू शकत नाही. ते असत्य किंवा अर्धसत्य असू शकतं, कारण की कुठलाही कोणी दुसरा माणूस तिसऱ्याला सत्य देऊ शकत नाही. सत्य म्हणजे संपत्ती नाही, जे हस्तांतरित होऊ शकतं, ट्रान्सफर होऊ शकेल असं सत्य कधीच नसतं. एक अजून छोटीशी गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला खरं अर्थाने सत्याच्या बाबतीत कळेल. खूप भारतामध्ये बिहार राज्यामध्ये एक पाटलीपुत्र नावाचं राज्य होतं. त्या राज्यामध्ये एक युवकाने प्रचंड अतिशय मोठा पराक्रम केला, म्हणजे शत्रूंविरुद्ध लढाई केली आणि त्यांनी ती लढाई जिंकली. त्या मुलाने त्याच्या पराक्रम बघून तो राजा अतिशय खुश झाला, अतिशय प्रसन्न झाला. म्हणे तुझ्यामुळे आम्ही ही लढाई जिंकलो, तुझा पराक्रम बघून खुश झालेलो, आणि आपल्या राज्याचा सर्वोच्च सन्मान मी तुला देणार आहे. सर्वोच्च सन्मानाची मानाची पदवी सुद्धा मी तुला देणार आहे. आजपर्यंत आमच्या घराण्यात किंवा आपल्या राज्यात ही पदवी कोणालाच दिली गेली नव्हती, तो सन्मान दिला गेलेला नव्हता. असा सन्मान, अशी पदवी मी तुला देणार आहे, असं त्यांनी डिक्लेअर केलं. पण लोकांनी थोड्या वेळाने येऊन सांगितलं की तो तरुण जो आहे तो खुश नाहीये. तुम्ही एवढं मोठं सन्मान, एवढा मोठी पदवी देणार आहे तरी तो खुश नाहीये. राजाने त्या मुलाला बोलवून घेतलं आणि विचारलं, एवढा मोठा मी तुला सन्मान देणार आहे, एवढा मोठी पदवी मी तुला देणार आहे, तू प्रसन्न नाहीस असं मी ऐकतोय, खरं आहे का हे? तो तरुण म्हणाला, खरं आहे, मला पैसा नको, मला पद नको, मला यश नको, मला गौरव नको, मला दुसरं काहीतरी हवं आहे. जर राजाने मला हे दिलं तर मी राजाचा कृतकृत्य होऊन जाईल. राजा म्हणा, ठीक आहे, जे मागशील ते मी तुला देईन. मला पूर्ण राज्य विकावं लागलं तरी मी तुला ते देईन. तरुण म्हणाला, महाराज, मला फक्त सत्य हवं आहे. हे ऐकल्यावर राजा क्षणभर गप्प राहिला आणि हात जोडून म्हणाला, हे तरुण मुला, जे माझ्या जवळ नाही ते मी तुला कसं देणार? मला स्वतःच अजून सत्य सापडलेलं नाही. माझ्या साऱ्या राज्याची संपत्ती जरी विकली तरी ते मला विकत घेता येणार नाही. आजपर्यंत अनेकांनी सत्याच्या शोधासाठी राज्याचा त्याग केलेला आहे, सुखाचा त्याग केलेला आहे. जर सत्य हे विकत घेता आलं असतं तर त्यांनी केव्हाच विकत घेतलं असतं. त्यांनी राज्य त्याग कशाला केला असता? त्यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी वनवास का पत्करला असता? तपस्या का केली असती? कारण सत्य हे विकत घेता येत नाही, सत्य मागून मिळत नसतं. हे प्रत्येकाने आपल्याला कमवावं लागतं. सत्य कोणी देऊ शकत असेल असं मला वाटत नाही. तरी सुद्धा आपल्या राज्यामध्ये एका डोंगरावरती एक संन्यासी आहे, त्यांच्या जवळ जाऊया, कदाचित त्यांच्यावर सत्य असू शकेल. आपण त्यांना प्रार्थना करू. तो तरुण व राजा तो डोंगर चढून त्या साधूच्या जवळ गेले.
त्या चरणावर डोकं ठेवलं आणि राजाने सांगितले की महाराज, मी या तरुणाला वरदान दिलेलं आहे की तू मागशील ते मी देईन, पण ह्या तरुणाने मला सत्य मागितले आहे, पण सत्य माझ्याजवळ नाही, म्हणून मी आपल्याकडे त्याला घेऊन आलेलो आहे, तर कृपया याला सत्य द्या. राजा जसा गप्प झाला होता तसा संन्यासी सुद्धा गप्पच झाला. म्हणाला, सत्य हे एकमेव तत्व आहे जे कोणीही कोणाला देऊ शकत नाही. ज्या दिवशी सत्य देता येईल त्या दिवशी सत्य राहणारच नाही. मी ज्याला सत्य म्हणतो ते तुमच्यासाठी सत्य असू शकत नाही. तुम्ही ज्याला सत्य म्हणताय ते तुमच्या मुलांसाठी सत्य राहणार नाही. त्यांच्या मुलांना, तुमची मुलं जे सत्य त्यांच्या मुला सांगतील ते त्यांच्यासाठी सत्य राहणार नाही. म्हणून आज जनरेशन गॅप का आहे आपल्यामध्ये? तरुण पिढी आणि वृद्ध पिढीमध्ये भांडणं का आहेत? कारण की वृद्ध पिढी सांगते हे सत्य आहे असं वाग, आणि तरुण पिढी म्हणते हे सत्य नाही, असत्य आहे, हे चुकीचं तुम्ही सांगताय. म्हणून वादविवाद होतात, कारण प्रत्येकाचं सत्य वेगळं आहे. सत्य दिलं जात नाही, ते प्राप्त करून घ्यावं लागतं. आपण सत्याच्या ज्या कल्पनांना कवटाळून बसलेलो आहे ते सत्य नाही. ते आपल्याला काय मिळालेलं सत्य नाहीये. ते आपल्याला आपल्या कुटुंबाकडून, आपण ज्याला सत्य मानतो ते आपल्याला कुटुंबाकडून, आई वडिलांकडून, भावांकडून, समाजाकडून मिळालेलं आहे. आपण ज्याला सत्य समजतो त्या सर्व गोष्टी आपल्याला आई वडील, भाऊ बहीण, समाज, नातेवाईक, मित्र परिवार, भौगोलिक परिस्थिती, निसर्ग यांच्यावर मिळालेल्या गोष्टी आहेत, त्याला आपण सत्य समजतो. पण ते सत्य असू शकत नाही, कारण सत्य हे दिलं जात नाही. आपण घेतलेलं आहे, त्यांनी दिलेलं आणि आपण घेतलेलं आहे, ते संस्कार झाले, सत्य नाहीत. संस्काराला लोक सत्य समजतात, ही सर्वात मोठी फसवणूक आहे. लक्षात ठेवायचे, जे तुम्हाला दिलं गेलेलं आहे ते सत्य नाही. ते जे आहे ते सत्य मिळवण्यासाठीची पहिली पायरी आहे. ते तुम्हाला संस्कार घडलेले आहेत, ते संस्कार तुम्हाला सत्याकडे घेऊन जाणारी पहिली पायरी आहे. ज्या आई वडिलांनी आपल्या संस्कार केले ते सत्याकडे घेऊन जाणारी पहिली पायरी आहे. सत्य दिलं जात नाही. प्रत्येकाचं सत्य हे स्वतंत्र असतं, प्रत्येकाच्या स्वानुभवातून आलेलं असतं. तर आजचं हे सत्याचं निरूपण आपण इथे थांबवत आहोत. पुन्हा दुसऱ्या भागात पुढे मी प्रश्न आहे. हा बोला. हा विचारत आहे. असं म्हणतात की सत्य बोलावं, आणि जेव्हा सत्य आपण बोलतो तर त्याच्यामुळे आपल्याला खूप काही भोगावं लागतं. म्हणजे असं का होतं? हा प्रश्न बरोबर विचारला तुम्ही ताई. सत्य आपण बोलून जातो. मी काय बोललो की, आणि त्या समोरच्याला ते दुःख होतं, हर्ट होतं, कारण की त्याच्यासाठी ते सत्य नसतं. जे सत्य आपल्यासाठी आहे ते समोरच्यासाठी ते असत्य असतं, आणि समोरचं जे काही सत्य बोलेल ते आपल्यासाठी असत्य असतं. प्रत्येकाची सत्याची व्याख्या ही वेगळी असते. माझ्या हिताच्या बाजूने जे काही बोललं जाईल ते सत्य, असं आज आपली धारणा आहे. तुम्ही माझ्या बाजूने खूप चांगलं बोललात तर म्हणे सत्य आहे, सत्य आहे, खरं खरं आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही माझ्या विरोधात बोललात तर मी कणे हे असत्य आहे, चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये काय झालं, प्रत्येकाची सत्याची ही जी भूमिका आहे ही स्वतःने आपल्या फायद्याच्या हिशोबाने बनवलेली आहे. मला जर चांगलं वाटेल, मला आनंद मिळेल, मला सुख मिळेल, अशा गोष्टी माझ्यासाठी सत्य आहेत. आणि ज्या गोष्टी माझं खोलली जाईल किंवा माझं बद्दल काही गोष्टी उघड होतील असं वाटलं की ते असत्य होऊन जातं. म्हणून म्हटलं दृष्टिकोन वेगळा असतं, म्हणून प्रत्येकाचं सत्य वेगळं असतं. हा, आणि ते प्रत्येक कोणी कोणा देऊ शकत नाही, प्रत्येकाने ते कमवावं लागतं. बघा ना, ते जनरेशन गॅप म्हणतो आपण, ते काय, आजोबा सांगतात नातवाला हे असं कर, किंवा वडील सांगतो मुलाला हे असं करू नकोस, आमच्याकडे असं होतं, तुमच्या काळचं ते होतं, पण त्या दृष्टीने ते असत्य आहे. परंतु हे असं असू शकत नाही, हे असं असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या सत्य हे वेगळं असतं, प्रत्येकाला ते सत्य कमवावं लागतं. म्हणून कुठलेही सत्य कधीच मॅच होत
नाहीत. ह्याच्याचं पुढचं निरूपण आहे त्यात मी सांगेन सर्व गोष्टी तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. त्यामुळे आपण कोणाला सत्याची आग्रह करायचा नाही. कारण काय, त्याचं प्रत्येक सत्य वेगळं असणार आहे. तुमचं सत्य वेगळं असेल, मी तुम्हाला सांगितलं असंच वागा, तर ते काय होणार आहे, मी ते लादल्यासारखं होत, बरोबर. आणि तुम्ही ते पालन करून जेव्हा ते वागाल तसे, तर ते सुद्धा काय होणार, तुम्ही कुठल्या तरी एका गोष्टीवर पकडून तसं करता, असंच होणार. तर त्यामुळे प्रत्येकाचं हे सत्य हे वेगळं असतं. आता आपल्याला प्रत्येक डोळे मिटायचे, हात जोडायचे, सर्वांच्या सुखासाठी आपल्याला प्रार्थना करायची. श्री गणेशाय सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग्भते. आता विश्वात्मके देवे तेने भाग्यज्ञ तोषवावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांचिले तो ते लाहो प्राणी जात. हे स्वामी समर्था, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्या पालकांचे आभारी आहोत. ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने मी पुढे जात राहिलो, त्या नातेवाईकांचे, मित्र परिवार, शिक्षणाचे मंगल कर. सर्वांना सुखी आणि सुरक्षित ठेव. स्वामी आजवर सांभाळले, भविष्यातही सांभाळा. आतापर्यंत जपलं, भविष्यातही जपा. आतापर्यंत जसं दिलं तसं देत राहा. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस, तुझा एकमेव आश्रय आहे. स्वामी दया करा, सर्व आनंदी ठेव. आम्हाला एकमेकांना मनापासून प्रेम करण्यास मदत कर. अनेक गैरसमजांवर मात करण्यास, क्षमा करण्यास सक्षम बनव. माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवार, नातेवाईकांना सुखी, आरोग्यवान, आनंदी, भक्तिवान ठेव. आणि जे निरूपण ऐकत आहे त्या सर्व आत्म्यांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण कर. सर्वांना सुखी आणि मंगलमय आणि आरोग्यवान ठेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ श्री सरस्वती समर्थ महाराज की जय.